हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल राकेश भोयर एंटरटेनमेंट. मित्रांनो, आज नवी मुंबईमध्ये पहिल्यांदाच धवला गीत म्हणजे धवला गीत हे आमच्या लग्नामध्ये धवलारी नसते, तिचा मान एक ब्राह्मणासारखा असतो. म्हणजे लग्नामध्ये जशी तुमच्या भटजीची गरज आहे, भटजीशिवाय तुमचं लग्न नाही आहे, तसंच आमच्या आगरी कोळी समाजामध्ये धवलारीन बाय हिचा खूप मोठा मान आहे. ती ब्राह्मणाप्रमाणे आहे आणि लग्नामध्ये जेवढ्या विधी होतात त्या प्रत्येक विधीशी रिलेटेड असं एक गाणं आहे. हे एक आमची परंपरा आहे, संस्कृती आहे. आणि या धवल्या गीतांचा आज कॉम्पिटिशन होणार आहे तुर्बा सामंत विद्यालयामध्ये, ज्या शाळेमध्ये आम्ही शिकलो. एक सॉफ्ट कॉर्नर आहे आमचं, या शाळेशी आमचं एक खूप छान असं नातं आहे. आपल्या नवी मुंबईच्या तुर्ब्या गावामध्ये हा भव्य दिव्य असा कार्यक्रम नवी मुंबईमध्ये पहिल्यांदा पार पडणार आहे आणि मी डेफिनेटली या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवणार आहे. त्याचप्रमाणे खूप सारे मान्यवर आणि यूट्यूबर्स देखील तिथे येणार आहेत. सो हा ब्लॉग खरंच खूप जास्त इंटरेस्टिंग होईल. तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा, एन्जॉय करा. आणि धवला म्हणजे काय हे तुम्हाला लक्षात येईल. जर तुम्ही आगरी कोळी समाजातले नाही आहात तर डेफिनेटली तुम्हाला हे जाणून घ्यायला इथे भेटणार आहे की धवला म्हणजे काय. चला तर वेळ न घालवता लगेचच निघूया आपण तुर्बा या गावामध्ये सामंत विद्यालय. श्री कृष्णाच्या धवल्या गाया बाय पाण्या उतरल्या, पाणी पेती शांत गती, पाणी पेती शांत गती. या कुण्या गवरम्याला शिरवतेती, या कुण्या गवरम्याला शिरवतेती, आमच्या डियार वरम्याला शिरवतेती. पाणी पेती शांत गती, या कुण्या गवरम्याला शिरवतेती, या कुण्या गवरम्याला शिरवतेती. आमच्या चंद्रकांतवर म्याला शिरवतेती, आमच्या चंद्रकांतवर म्याला शिरवतेती. बाबा बाय जेवण गेलतीस नाही? वा, खूप छान. जोरात टाळ्या जाऊ द्या. बाय जेवून नाही आली, पण आपला जो लग्नाचा घाट घातलाय म्हणजे आपला एवढा मोठा कार्यक्रम केलाय, तर त्यांनी आपल्यासाठी नाश्त्याची व्यवस्था केली आहे. 2 वडं, थोडा शिरा, न खाऊन जा, मग होऊ दे जरा एनर्जी तुमच्या सगळ्यांच्या. मला वाटलं की 4-5 डबं खाऊन राहिले नाही ना. मस्त मस्त. काय मायना येऊ जाऊ दे की पुढच्या वर्षी जशा या दोघी जणींच्या आवडी आहे, तर पुढच्या वर्षी पोरांनी पोरींनी यायचा. पोऱ्या तर कोण पोरा दिसली नाही, पण पोरांनी पण याची आवड निर्माण कर. मला वाट बापरे, बघा तिला मंगलाष्टक पण येतात, म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. तर पुढच्या वर्षी दादांनी ना या छोट्या मुलांसाठी सुद्धा कॉम्पिटिशन ठेवलं पाहिजे. आता वेळ आपल्याकडे खूप कमी आहे, स्पर्धक खूप. जर वेळ मिळाला तर मी नक्की तुला बोलतो. ठीक आहे, टाळ्या हो जाऊ द्या हे दिदीसाठी. तर यानंतर आई, बाबा आईला बघून भिलू मी. फॅशन चॉईस. आई तुमचं वय काय? 77. बाबा बाबा 77ला आई 78 कधी येते कुमारा. 50 वतांकडे माहिती नाही, निघून 4 शब्द बोललो तर. आई खरंच आशीर्वाद घेऊ द्या आणि सगळ्यांनी आशीर्वाद द्या. पुढच्या वर्षी मी पण तुमच्याबरोबर कॉम्पिटिशनला येईल. तू 78 वय ना, मी पण बोलाल. तर मग आता तू कांचा धावला बोलणार आहेस, त्याची माहिती दे त्या सगळ्यांना. हल्दीचा. हल्दीचा लक्षात ठेवा, मटणा खावाची नाही, दौला ऐकायचा आहे. मुरतरणी ग बाई आत्यातला गंगाचा उदाकू, सारा विविधर तरी तिन्ही वरील चौकू, चौकावरी खेळीला चंदनाचं पाटू, पाटावरी खेळीला पाटवाच्या गड्या, चौकावरी वसला देऊ गणपती नवरा, चौकावरी वसला सांग सूर्य देव नवरा.
मना पण चोचायला. आता काय करायचं, मना धावला नाही तर बोललं असतं आईचं बघून. बाई कुणाला अक्कल येऊ दे, कुणाला अक्कल घडू दे. अरे झाला अक्कल येऊ दे. अगं पण झालं तरी काय ग. खुर्ची अशी आपोआप कशी जाते. अरे पाय बी कुठल्या निघा पाकती चालत नाही कशी काय जाते समजा नाही मला. जाऊ ते बेस तू ती चालली बिल्ली ना तू परत ती टोपलीच्या समोर ये. नाही तर तो मॅक आहे ना तू परत म्हणा बॅक केली. हा जय सुरुवात कर. पहिला काय बोलणार आहे ते सांग. हॅलो. जन्म देते आई मी जाते सासरी नांदन सुखाने माझी नको चिंता करू. जन्म देते आई मी जाते सासरी नांदन सुखाने माझी नको चिंता करू. पालन करते बाबा मी जाते सासरी नांदन सुखाने. यो माझं ऐकतच नाही. ऐकत नाही वय ऐकत नाही. अगं पण काय ऐकत नाही ग. सासरी नांदन सुखाने माझी नको चिंता करू. मी आयाला म्हणलं घरातली पिढा बाहेर जाओ, बाहेरची लक्ष्मी. हॅलो. आई तुम्ही धवला काय गाणार आहे त्याला त्याची थोडी माहिती देऊन मग सुरू करा. काय पण तुम्ही यान सांगा मला नका सांगू मला काही समजत नाही. बवारी बवगस उंबर माहे गणपती सारखी सरस्वती कलसी नाये. दुसरी बवारी बवगस उंबर माये शंकरासारखी पाराबती कलसी नाये. तिसरी बवारी बवगस उंबर माये रामासारखी जानकी कलसी नाये. चौथी बवारी बवगस उंबर माये. ते नवलगीत गायले ते आधीच तुम्ही जोडी जी केली सागर आणि हे समजायचं ते सरकी जी बोलत ना ते कसं साथीने आधीचं बोलला तुम्हाला. आधी बोलले म्हणजे हे अंघोळीच्या आधीचं बोललं. फेरी मारायला ज्या आपले फेरी मारतात आंघोळीचा त्यांचा तो आहे धवला. हरामियो आणि येड्यानो आता नीट ऐका बरं का. घरची लक्ष्मी कैरी उकलू कैरी उकली साठाबंदाचा मुसलू साठाबंदाचा मुसलू. बाताकुटीत गणपती गावाची बाराजा बाताकुटीत शंकराची बाराजा बाताकुटीत आया उग कविता बाई बाताकुटीत आया उग कविता बाई. कैरी उकलू साठाबंदाचा मुसलू साठाबंदाचा मुसलू. सुखात राहो. अगं म्हणजे काय ग. अरे अजून समजलं नाही तुम्हाला. नाही ग. आम्ही बुकलारू करग मामी तानलारू मामा वाच निघून गेले काकना ओलू मामा वाच निघून गेले काकना मोलू. इंडत फिरत देलवाचाई ओ शारा दयाई सूर्यात गऊ गवनो दयाई आलदिसा गऊ पदेसू. मळवट पासून दगडाला काय कळते का. झालं गोगयाई मित्र काही कामू काही काजू काही कामू
काय आम्हा घरी वाढला बालू आम्हा घरी वाढला बा या घरी वाढली कन्या या घरी आम लागलं नाव रसी कामू आम लागलं नाव रस तवरणी काय केलं तवरणी काय मांडला चौपायाने सनी लावला चौपा मळवट हसून दगडाला गेली म्हणती माणसं. मी जे गावणार आहे जसं काय म्हणजे आपलं लहानपणी आपण लहानपणी म्हणजे कुवारी असतो तर आता आपल्याला नववार व्हायचं म्हणजे लग्न लागून आपण कोण होणार आयवता येणार आहे बरोबर ना. असं ते जे म्हणजे कुवार आहे ना ते लग्न लावण्यासाठी मी तो गाणं म्हणतो त्याच्यावर चालेल ना. गुलाबी वाणाचे पाय परते परते गुलाबी वाणाचे पाय फेरी ते गुलाब आटवारूप ना फेरी ते गुलाब आटवारूप ना द्यावाई दिली ना गुलाब लालो वरपना. सो फ्रेंड्स, हा कार्यक्रम मी तुम्हाला शेवटपर्यंत दाखवू शकत नाही, त्यासाठी मला माफ करा. कारण मला सावरखार या गावातून एका पालखीचं आमंत्रण असल्यामुळे आम्ही जस्ट इथे निघालेलो आहोत. कारण जरा टायमाचं बंधन आहे, वेळेचं बंधन आहे, तिथे पोचायचं आम्हाला पटकन, म्हणून कार्यक्रम अर्धवट सोडून तिकडे जावं लागतं आहे. पण हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघितलात आणि डेफिनेटली तुम्हाला हा कार्यक्रम आवडला असेल. बक्षीस वितरण होईल किंवा कोणाचा प्राईज लागला, कोणाचा फर्स्ट प्राईज आला, माझ्याकडे डिटेल नाही आहे, पण तुम्ही जरा समजून घ्याल. आय होप सो. चला तर पुन्हा भेटूया एखाद्या नव्या ब्लॉगमध्ये. बाय.